50वी कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा 2025 आजपासून दापोली येथे सुरू होते। या पार्श्वभूमीवर खेळाडूंच्या ट्रॅक सूट आणि टी शर्टचे अनावरण करण्यात आले। स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना रत्नागिरीतील पोलीस परेड मैदान येथे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी महामुनी, पोलीस उपअधीक्षक गृह राधिका फडके आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्या हस्ते ट्रॅकसूट आणि टी शर्टचे वितरण करण्यात आले। कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा 2025 या भव्य क्रीडा महोत्सव दापोली डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर आजपासून सुरू होत आहेत। या स्पर्धेसाठी कोकण परिक्षेत्रामधील नवी मुंबई, मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयातील तसेच पालघर, ठाणे ग्रामीण, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार खेळाडू यांचा उत्साहपूर्ण सहभाग असणार आहे। 50वी कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा 2025 या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत। दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या भव्य क्रीडा संकुलामध्ये या स्पर्धा पार पडत असून दिनांक 8 डिसेंबर ते 13 डिसेंबर या कालावधीमध्ये या स्पर्धा होत आहेत। दिनांक 8 रोजी या स्पर्धेचं माननीय कुलगुरू कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री मनोज जिंदल सर तसेच पोलीस अधीक्षक नितीन बगाटे सर यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्या उद्घाटन होणार आहे। या स्पर्धेमध्ये एकूण 1200 खेळाडूंनी भाग घेतला असून या सर्व खेळाडूंची निवासाची आणि राहण्याची खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी एकूण 138 प्रकारचे खेळ पार पडणार असून त्या सर्वांचं नियोजन, सर्व पंच व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करण्यात आलेलं आहे। या स्पर्धेमध्ये एकूण 7 जिल्हे सहभागी होणार असून यामध्ये कोकण परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांचा समावेश आहे आणि उद्यापासूनच या स्पर्धा ज्या सुरू होत आहेत, दिनांक 13 रोजी त्याचा सांगता समारंभ होणार आहे। त्या सांगता समारंभामध्ये कोकण विभागाचे माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्री संजय दराडे सर तसेच या स्पर्धेतील सहभागी असलेल्या सर्व 7 जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये समारोप सोहळा 13 तारखेला पार पडत आहे। या सर्व स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्याला यावेळी बहुमान मिळाला असल्यानं चांगल्या पद्धतीनं पोलीस विभागाकडून करण्यात आलेलं आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।